बुलेटिनमध्ये स्वागत आणि थेट पुण्याला जाऊयात, कारण पुण्याच्या नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादात सापडलेलं आपण बघतोय। सध्या मोठी गर्दी या रुग्णालयाच्या बाहेर बघायला मिळतेय। सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। मात्र तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूसाठी हेच रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे असा आरोप सध्या केला जातोय आणि याच रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी इथे मोठी गर्दी झालेली आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला तिथली आताची अपडेट देत आहेत। मिकी, दीनानाथ मंगेशकरच्या मुख्य द्वारावर जर आपण बघितलं तर शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते किंबहुना आता ठाकरे गटांचे देखील आलेले आहेत आणि आंदोलनाला सुरुवात केली आहे। ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी आहेत। ताई, काय म्हणणं आहे तुमचं? हॉस्पिटलने आतापर्यंत घेतलेले आहेत, केवळ का थांबवताय? तुम्हाला पोलीस का थांबवताय? का थांबवताय? सदस्य समिती नेमली जरी असली तरी एका निष्पाप प्रशासनाचा दबाव आहे पोलिसांवर। आम्हाला सहकार्य करा। हे अजिबात चांगलं नाहीये। पोलिसांचं काय म्हणणं आहे? काय सोडत नाही? आम्हाला त्यांना जाब विचारून द्यावा एवढंच आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो। साहेब, आम्हाला आज काय जायचं? 10 लाख रुपये मागतात त्यांच्या लोक, माणूस मरतो तिथं आणि बाई मरती तिथं। बहुतेक पोलिसांना हे मुळामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे केवळ 1 रुपया नाममात्र भाड्यावरती गेलेलं आहे। पोलीस धक्का देऊन बाहेर काढतात। पोलिसांचं मुळात प्रशासनच मुळात हे यांच्या बाजूने आहे। पैसे कमवणे हा एकमेव धंदा हा मध्ये जाऊन बोलून आलात, काय म्हणताय? प्रशासन, मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाचा आम्ही पहिला धिक्कार करतो, कारण त्यांनी पोलिसांना आमच्या समोर उभं केलं आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी मज्जाव केला। केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असल्यामुळे त्यांनी आम्हाला पुढे जाऊन दिलं नाही। मात्र आज जाऊन करायचं काय नेमकं? आज पदाधिकारी वर जाऊन पोहोचले, त्यांची मीटिंग झाली, त्यांचं बोलणं झालं, परंतु मग आम्हाला अडवण्यात का आलं हा प्रश्न आमचा पोलिसांना आहे। केवळ आणि केवळ धर्मदायुक्तचं काय धर्मदायू कार्य यांनी मदत केलेली आहे। ही जागा पूर्णपणे 1 रुपया नाममात्र भाड्याने दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने यांनी प्रशासनाने केवळ पोलीस आणि प्रशासन मिळून मंगेशकर कुटुंबाला वाचवण्याचं काम करत आहे। केवळ मंगेशकर कुटुंबाने तुम्ही आज जाऊन आलात का? काय म्हणणं आहे? कारण ज्या पद्धतीने स्वर्गीय लताताई मंगेशकर यांनी हॉस्पिटल गोरगरिबांच्या सेवेसाठी उघडलं, त्यांचे जीव वाचवण्यासाठी उघडलं, परंतु इथे लोकांचे जीव घेतले जातात हे लता मंगेशकर यांचं स्वप्न नक्कीच नव्हतं। हे स्वप्न त्यांनी धुळीत दीनानाथ मंगेशकरला ही जागा खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही जागा त्यांना मिळून दिली होती त्यावेळेस आणि त्या वस्तू धर्मदाय आयुक्त म्हणून हे चालवणार होते, पण केवळ व्यावसायिक अजूनही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला नाहीये। आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की हा गुन्हा दाखल करावा आणि जे धर्मदाय आयुक्त कार्यालय पोलीस आता कारवाई करतायत। समिती नेमण्यात आलेली आहे, आरोग्य मंत्र्यांनी स्वतः समिती नेमली आहे। समिती नेमली, त्या समितीत कोण कोण आहे, त्या समितीमध्ये कोणाकुणाला हॉस्पिटलचा त्या समितीमध्ये कुणाकुणाला समाविष्ट केलेला आहे हा शोधाचा विषय आहे। तो त्यांनी आधी लोकांसमोर मांडावा आणि मग समितीच्या गप्पा कराव्या। पोलिसांनी सांगितलंय कारवाई करतोय, सीसीटीव्ही ताब्यात घेतोय आम्ही। आज या याच्यात भाजपच्या सत्ताधारी लोकांना सुद्धा आज झगडावं लागत असेल तर आज प्रशासनाचा उपयोग काय? यांच्याकडून ही जागा काढून घेण्यात यावी हीच आमची मागणी आहे यांना, आणि सरकारी रुग्णालय तिथे करण्यात यावं। दादा, तुम्ही सगळे जोरदार घोषणा देताय, मात्र पोलीस या ठिकाणी आहेत, आज जाऊ देत नाही। आम्हाला आतमध्ये जाऊन विचारून देत नाही आणि पोलीस, मला असं वाटतं की पोलीस प्रशासन यांना आता इथं सेटल झालेलं दिसतंय, त्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाहीये। अनेक तक्रारी आहेत तुमच्याकडे अशा। आम्ही त्यांना म्हणतो की त्यांना पोलीस आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाही, आम्हाला पण बाकीच्या रुग्णांना आतमध्ये जाऊन करायचं काय तुम्हाला? त्या लोकांना आम्हाला जाब विचारायचं आहे की नक्की आम्ही व्हिडिओ बघणार की 4 तास इथं ती बाई जी प्रेग्नेंट ती व्यक्ती होती, लेडीज होती, ती 4 तास तिथं थांबली आहे। आम्हाला त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे। आता डॉक्टर प्रशासन सांगते की गेटवर येऊन तुमच्याशी बोलतील कोणतरी? बोलतील, बोलले ते तोपर्यंत आम्ही इथं आंदोलन करणार जोपर्यंत ताई, आपण प्रशासनाचा पाठपुरावा करणार आहोत जोपर्यंत हे सगळेजण तुम्ही हॉस्पिटलमध्ये हे दारावर आहेत, कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। सत्ताधारी
सत्ताधारी पक्षांना यांना न्याय देत नाही तर सामान्य नागरिकाला काय न्याय देणार आहे ते? हा? जर आपण बघतोय पलीकडच्या बाजूला कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. मी तुम्हाला आतमध्ये जाण्याचं म्हणजे आपण बघितलं तर हे सगळे पोलीस या ठिकाणी उभे आहेत. कुणी आतमध्ये जाऊन देत नाहीयेत आणि अशा पद्धतीने सगळ्यांना अडवलं जातंय आणि एका अर्थाने इथं शिवसेना लोक पोहोचलेले आहेत. शिंदे गटाचे लोक आतमध्ये जाऊन आलेत. शिंदे गटाचे लोक सगळे आतमध्ये गेले. तुम्हाला का सोडलं जात नाहीये? काय तुम्हाला विचारायचं? प्रत्येक वेळी सत्तेचा गैरवापर करून कायम आम्हाला आमच्यावरती अन्याय केलाय. हे सत्तेत असलेल्या लोकांनी केलेलं काम आहे. केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना इथे आल्यामुळे आम्हाला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला, गेटवरच आम्हाला अडवलं, धक्काबुक्की केली. आता तुम्हाला आज जाऊन करायचं काय? डॉक्टरांची समिती नेमण्यात आलेली आहे की सत्तेच्या बाहेर असल्यामुळे आम्ही न्याय मागायला सुद्धा जाऊ शकत नाही. शोकांतिक आहे. केवळ सत्तेतल्या लोकांना सोडलं जातं. समिती नेमली आहे, ते तपास करतील. समिती नेमली आहे, तपास करतील. पोलीस देखील तपास करतात. त्यांना काही वेळ हवाय, कारवाई केली जाईल असं म्हणणं आहे त्यांचं. काही वेळा हवाय. अहो, काल एका निष्पाप महिलेचा जीव गेला आणि त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही. तुम्ही चुकला आहात म्हणून तुमच्याकडे उत्तर नाहीये. तुम्ही हा वेळ कशासाठी मागताय? का तर तुम्हाला बाकीचे पुरावे नष्ट करता येतील म्हणून तुम्हाला हा वेळ हवाय. आजच सकाळी त्यांच्या हॉस्पिटलकडचे एक प्रशासकीय त्यांच्या ऍडमिन मधले एक जबाबदार अधिकाऱ्याने उत्तर दिलं की ह्या सगळ्या खोट्या बातम्या चालवल्या जातात. आमच्या हॉस्पिटलची बदनामी केली जाते आहे. आम्ही जे काय खरं आहे ते समोर आणून मांडू. पण कधी मांडू? एका माणसाचा जीव गेल्यावरती. ज्या पद्धतीने आतमध्ये अनेक रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आतमध्ये काही अनुचित प्रकार घडू शकतात, त्यामुळं पोलीस बंदोबस्त आहे ना, ते त्यांचं असं म्हणणं आहे. आम्ही काही तिथे तोडफोड करायला जात नव्हतो. आम्ही काही कुणाच्या अंगावर जाणार नव्हतो. आम्ही सभ्य भाषेमध्ये त्यांना विचारणार होतो की नेमकं 10 लाख भरल्यावरच तुम्ही लोकांचे जीव वाचवणार का? पैशापेक्षा तुम्हाला लोकांचा जीव हा माती मोल आहे का? हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारणार होतो. कधी आलं तरी इथं बेड अवेलेबल नसतो, ना आयसीयू मध्ये बेड अवेलेबल नसतो. शहरी गरीब योजना इथं राबवली जात नाही. शहरी गरीब योजनेचं इथं विचारल्यावरती बोलतात की सरकारने आम्हाला अजून शहरी गरीब योजनेचे पैसे द्यायचे आहेत आणि ते पेमेंट पालिकेने बरेच मदत केली. मुळामध्ये पालिकेने मदत केलीच केली. पालिकेने यांच्या फार अगदी हॉस्पिटल उभारण्यापासून त्यांना प्रतिनिधी हे मुळात धर्मदाय आयुक्ताच्या अंडरमध्ये येणारं हे हॉस्पिटल आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये धर्मदाय आयुक्ताचं कोणतेही काम होत नाही. इथल्या एक बर्वे नावाच्या मॅडम आहेत, त्या इतक्या उर्मट आहेत की त्या सर्वसामान्यांना कोणत्या योजना करू देत नाही. पण आता काय तुमची भूमिका काय? काय करायचं तुम्हाला? पोलीस तुम्हाला आज जाऊ देत नाहीये.